नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचं ऑल इन वन कॉर्नर चॅनलमध्ये. आय होप तुम्ही बाकीचे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल होत आहेत. तर आज आपण इयत्ता 9वीचं सामाजिकशास्त्र व भूगोलाचा व्हिडिओ बघणार आहोत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम. तर चाचणी क्रमांक 1 आहे ही भूगोल विषयाची आणि याला गुण आहेत 15 व ही चाचणी सोडवायची वेळ आहे पूर्ण 50 मिनिटे. तर प्रश्न पहिला आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. त्यातील भूकवचाचे डॅश डॅश हे 2 थर आहेत. तर पहिली रिकामी जागा आहे ही भूकवचाची. तर याचे उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच खंडीय व महासागरीय कवच. प्रश्न आ, प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी डॅश डॅश घटक सामायिक असतो. ऑप्शन्स आहेत सिलिका, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, लोह. तर याचे उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक 2 मॅग्नेशियम. प्रश्न ई, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी डॅश डॅश खनिजद्रव्ये आढळतात. याला सुद्धा 4 पर्याय आहेत. लोह मॅग्नेशियम, दुसरा पर्याय मॅग्नेशियम निकेल, तिसरा पर्याय आहे ॲल्युमिनियम लोह, चौथा पर्याय आहे लोह निकेल. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोह निकेल. त्यातील ई, अंतर्गाभा खालीलपैकी डॅश डॅश अवस्थेत आहे. ऑप्शन्स आहेत वायुरूप, घनरूप, द्रवरूप. तर यातील या प्रश्नाचे उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक 2 घनरूप. त्यातील उ, बाह्य गाभा खालीलपैकी डॅश डॅश बनला आहे. ऑप्शन्स आहेत लोह, सोने, हायड्रोजन, ऑक्सिजन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोह. प्रश्न दुसरा, सुबक आकृत्या काढा. तर यातील एक आहे, पृथ्वीच्या अंतरंगाची सुबक आकृती काढून नावे द्या. तर यामध्ये तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगाची सुबक आकृती काढायची व त्यासोबत त्यांना वेल लेबल म्हणजे नावे पण द्यायची आहेत. तर मी तुम्हाला इथे ड्रॉ केलेली तर अपलोड नाही करू शकत. मी इथे तुम्हाला डायरेक्ट इमेज देणार आहे, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता, तिथं मी आकृती दिलेली आहे. शिलावरण, बाह्यगाभा, अंतर्गाभा, पृथ्वीचे केंद्र, निम्न प्रावरण, उच्च प्रावरण, भूकवच इत्यादी सर्व नावे दर्शवलेली आहेत. तशीच सेम तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेत काढायची आहे. आणि उत्तरपत्रिकेत काढताना पूर्ण व्यवस्थित काढा, जेणेकरून मार्क्स फुल येतील. त्यातील आ, चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त. तर यामध्ये तुम्हाला चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त याची आकृती काढायची आहे. ही पण मी तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड केलेली इमेज इथं दाखवत आहे. तुम्ही ती तुमच्या वहीमध्ये नीट काढायची. इथं तुम्ही बघू शकता आकृती दिलेली आहे. भौगोलिक उत्तरी ध्रुव, चुंबकीय दक्षिणी ध्रुव, भौगोलिक दक्षिणी ध्रुव, चुंबकीय भूमध्य, भौगोलिक भूमध्य आणि चुंबकीय दक्षिणी ध्रुव. तर इथं सर्व नावे दर्शवलेली आहेत. अशीच तुम्हाला तुमच्या वहीमध्ये किंवा उत्तरपत्रिकेमध्ये ड्रॉ करायची आहे. तर हा प्रश्न झाला दुसरा. यामध्ये तुम्हाला सुबक आकृत्या काढायची आहे आणि नंतर त्यांना नावेसुद्धा नीट द्यायची आहे. प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. मार्क 6. यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहे. प्रत्येकी एका प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. तर 3 प्रश्न दिलेले आहे. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घेणार? आ, प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? ई, पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे असे स्पष्ट करा. तर आपण प्रश्न अ बघूया. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घेणार? तर जेव्हा तुम्ही क्षेत्रभेटीला जाणार तेव्हा तुम्हाला कोणकोणते साहित्य आवश्यक असतात याची तुम्हाला इथे लिस्ट तयार करायची. तर याचे उत्तर काय येईल? क्षेत्रभेटीसाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे. तर एक आहे नोंदवही, नमुना प्रश्नावली. जर तुम्ही तिथे जाणारच आहे तर तुमच्या मनात आधीच प्रश्न सुरू असतील तर त्यासाठी तुम्ही एक नमुना प्रश्नावली तयार केलेली असेल आणि तिथे जाऊन काही नोंद घेण्यासाठी नोंदवही म्हणजे नोंदवही, नमुना प्रश्नावली व तिथे जाऊन काही मोजावे लागले त्यासाठी मोजपट्टी, पेन,
पेन्सिल, होकायंत्र. होकायंत्र का तर तिथे होकायंत्राच्या सहाय्याने तुम्ही दिशा बघू शकतात. नंतर पिशवी, म्हणजे जर तुम्ही इथून काही सामान नेणार असाल तर तुम्हाला पिशवी नक्कीच लागेल. नंतर दुर्बीण, दुर्बिणीतून तुम्हाला दूरचं बघण्यासाठी तुम्हाला दुर्बीण आवश्यक आहे. नंतर कॅमेरा, जर तुम्हाला तिथील काही आवश्यक अशी फोटो कॅप्चर करायचे असतील तर तुम्हाला कॅमेरा मस्ट आहे तिथं. नंतर प्रथमोपचार पेटी, जर तुम्ही तिथं गेले काही आणि चुकून कोणाला काही लागलं तर तुम्हाला त्यासाठी तिथं आवश्यक तर हॉस्पिटल जवळ नसेल म्हणून तुम्हाला प्रथमोपचार पेटी लागेलच. नंतर तुम्ही जिथे जाणार आहे त्या ठिकाणी जाण्याच्या आधी तुम्हाला त्या क्षेत्राचा नकाशा हा आधी बघावा लागेल, कारण त्यासाठी तुम्हाला पूर्वतयारी करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला नकाशा हा अत्यंत आवश्यक आहे. तर हे सर्व क्षेत्र भेटीसाठी लागणारे साहित्य आहे. इन शॉर्ट काय काय लागेल तुम्हाला: नोंदवही, नमुना प्रश्नावली, मोजपट्टी, पेन, पेन्सिल, होकायंत्र, पिशवी, दुर्बीण, कॅमेरा, प्रथमोपचार पेटी आणि नकाशा इत्यादी. जर तुम्हाला आणखी काही साहित्य आठवत असतील तर तुम्ही ते पण यात ॲड करू शकतात. तर हा झाला प्रश्न अ. प्रश्न आ, प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? तर हे थोडक्यात उत्तर आहे. तर याला आपण पॉईंट वाईज लिहूया. तर प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात याची कारणे खालीलप्रमाणे. उत्तर 1, प्रावरणाचा वरील भाग म्हणजेच उच्च प्रावरण हा अधिक प्रभावी असतो. पॉईंट सेकंड, प्रावरणामध्ये सुमारे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडे वितळतात व तेथे शिलारस तयार होते. त्यातील पॉईंट तिसरा, प्रचंड दाब व उष्णता यामुळे प्रावरणात अंतरंग हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप, ज्वालामुखी, पर्वतनिर्मिती, ध्वनिनिर्मिती घडतात. आणि प्रावरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात. तर यामध्ये 3 पॉईंट्स दिले, तुम्हाला स्पष्ट केले आहे की प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात. तर हे 3 पॉईंट्समध्ये दिले उत्तर, ते तुम्ही पॉईंट्स वाईज लिहू शकतात किंवा तुम्हाला तुमचे आन्सरही तुम्ही त्यात ॲड करू शकतात. त्यातील प्रश्न ई, पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे असे स्पष्ट करा. तर त्यात तुम्हाला एक स्पष्ट करायचे की पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे असं कशावरून. तर हे उत्तरसुद्धा आपण पॉईंट वाईज लिहिणार आहोत. तर त्यातील फर्स्ट पॉईंट आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे व अंतर्गाभ्याचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस आहे. तर तापमानातील या फरकामुळे अंतरंगातील अंतर्गाभ्याकडून बाह्य गाभ्याकडे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात. पॉईंट सेकंड, पृथ्वीच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहांना चक्राकार गती प्राप्त होते. पॉईंट 3, चक्राकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहांची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र प्राप्त होते. पॉईंट 4, या चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती एक आवरण निर्माण होते व त्यालाच चुंबकीय आवरण म्हणतात. पॉईंट 5, अशा प्रकारे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे. तर अशा प्रकारे आपण ही सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. आणि काही तुम्हाला प्रश्न असतील, काही समजलं नसेल, अक्षर समजलं नसेल तर तुम्ही तसे विचारू शकतात. यामध्ये आपण पूर्ण एक्सप्लेनेशन आणि उत्तरे दोघं दिलेली आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, दुसऱ्यांना पण याची मदत होईल. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन अपडेट्स हव्या असतील तर बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. इथे व्हिडिओच्या लास्टला मी पूर्ण हँड रिटन उत्तरपत्रिका देत आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ सुरू असताना समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटी ही उत्तरपत्रिका बघू शकतात. मी फक्त आन्सर्स लिहिले आहेत, प्रश्न लिहिलेले नाही ते, तर तुम्ही ते नीट बघून घ्यावे. आणि काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका PDF स्वरूपात हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो ईमेल ID दिलेला आहे त्यावर मेल करा. तुम्हाला तिन्ही चाचणीच्या, म्हणजे चाचणी क्रमांक 1, चाचणी क्रमांक 2 आणि चाचणी क्रमांक 3च्या उत्तरपत्रिका मिळून जातील. आणि
तुम्ही नववीत नसाल, तुम्ही दुसऱ्या इयत्तेत असाल, तर तसंही तुम्ही कमेंट थ्रू बोलू शकतात की आम्हाला या इयत्तेचे उत्तरपत्रिका हवे आहेत. ते तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील. थँक्यू गाईज अँड बेस्ट लक फॉर युअर ब्राईट फ्युचर.